VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर मांजरी पुणे आणि डॉक्टर भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर मुंबई ह्या दोन फार मोठ्या संस्था आहेत की भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर आहे ते अणुबॉम्ब अणुनी रेणूवर काम करणारी मोठी संस्था आहे भारतातली. म्हणजे थोडक्यात म्हणा अणुबॉम्ब तयार करते. दुसरी गोष्ट अशी आहे की VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही शुगर केन म्हणजे ऊसावर काम करणारी एक संशोधन संस्था आहे. या दोन मोठ्या संस्थाचा उपयोग म्हणजे डॉक्टर अणुबॉम्ब रिसर्च सेंटरचा उपयोग शेतीसाठी काय करता येईल का अल्ट्रा गॅमा किरणामार्फत, तर त्यांनी VSIशी कोलॅबरेशन केलं आणि ह्या दोघांच्या कोलॅबरेशनमधून वसंत ऊर्जा नावाचं एक प्रोडक्ट तयार केलेलं आहे. आता ते प्रोडक्ट शेतीसाठी त्याचा काय उपयोग असतो, तर वसंत ऊर्जा नेमकं काय आहे, तर डॉक्टर भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरनं काय केलं की कायटिन नावाचा एक घटक तयार केला. म्हणजे घटक संशोधन केला. कशामार्फत केला, तर समुद्रातले जे कवच वर्ग प्राणी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ खेकडा घ्या, कोळंबी घ्या, शिंपला घ्या, याच्यापासून कायटिन म्हणजे कायटिन नावाचा एक घटक त्या वसंत ऊर्जेमध्ये तयार करण्यात आला आणि तो पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे का, तर आहे. ह्याचं खूप मोठं विश्लेषण आहे. माझ्या 2-2.5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बसत नाही, पण तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. वसंत ऊर्जा नावामध्ये कायटिन हा घटक तुम्ही लक्षात ठेवा. कायटिन हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं होतं काय की कायटिनमुळं हे वसंत ऊर्जा जे आहे हे तुम्हाला आळवणी ऊसाला करता येतं. म्हणजे ऊस रोप लागण करताना आळवणी केलं तर चालतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ते संजीवक आहे, हरितक आहे, खनिजीकरण त्यात घटक आहेत आणि हे स्प्रे केला तर चालतं, आळवणी केलं तर चालतं आणि हे जर्मिनेटर म्हणून वापरलं तर चालतं. ह्या 3-4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि ऊसामध्ये क्रांती जर कोणी घडवलं असेल तर ऊसामध्ये हरित क्रांती जर घडवली असेल तर ती वसंत ऊर्जा नावानं केमिकलच्या या घडवलेले हे तुम्ही आळवणी केलं पाहिजे किंवा स्प्रे केला पाहिजे किंवा वापरलं गेलं पाहिजे.